भाजपने ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये स्थैर्य राहू द्यायचं नाही। ज्यावेळी एखाद्या बरं वाईट काही घडतं त्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षावर असते, सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखावर असते। त्यामुळं केस जरी सूरज चव्हाण असेल तरी अंतिमतः गृहमंत्री कोण, मुख्यमंत्री कोण हाच प्रश्न विचारला जाणार, त्यात काही गैर नाही। कारण आज विरोधी पक्षामधले अनेक जण विरोधी पक्षात नावापुरते शरीराने मनाने केव्हा ते सत्ताधाऱ्यांच्या बरोबर आलेले आहेत, केवळ काळाची वाट बघतायत किंवा मतदारसंघाची गणितं बघून कदाचित थांबले असतील। हे 25 वर्ष राजकारण करू पाहतात अशा नेत्यांना भाजप येऊ देते, देवेंद्र फडणवीस येऊ देतात। आणि जर खूप 20 वर्ष पुढचा विचार केला तर हे सगळे कुणाला लॉयल असणार आहे? देवेंद्र फडणवीसांना लॉयल असणार आहे। जर तुम्हाला अभूतपूर्व बहुमत मिळालंय तर 5 वर्ष अधिक चांगला कारभार करणं हे भाजपच्या राज्यातल्या आणि देशाच्या नेतृत्वाचं महत्त्वाचं काम आहे, परंतु तसं ते करताना दिसत नाही। ब्युरोक्रेसीवर ज्या पद्धतीचा अंकुश हवा आहे तो भाजपचा आहे, पण अजित पवार असून सुद्धा राष्ट्रवादीचा आहे का नाही आहे? एकनाथ शिंदे असून सुद्धा शिवसेनेचा आहे का नाही आहे? अजित पवार म्हणजे अत्यंत कडक वृत्तीचे, म्हणजे त्यांचा दरारा प्रचंड आहे, पण मग हा दरारा त्यांचा कोकाटेंच्या बाबतीमध्ये दिसला नाही। मुंडेंच्या बाबतीमध्ये सामाजिकच दबाव इतका आला की त्यांना तो निर्णय घेणं भागच पडला, अदरवाईज तिथेही त्यांनी खूप वेळ लावला। तो महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस केंद्रित झालेला आहे का? देवेंद्र फडणवीसांच्या मनात एक सुप्त महत्त्वाकांक्षा आहे, ते असं की शरद पवारांच्या पेक्षाही मोठे नेते। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या महाराष्ट्र राऊंड टेबलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना घडतायत। गेल्या अधिवेशनाच्या वेळेला एक मंत्र्यांना त्यांचं मंत्रिपद सोडावं लागलं। आता या अधिवेशनात 2 मंत्र्यांवरती आरोप झाले, मारामाऱ्या झाल्या, विधिमंडळाच्या आवारात झाल्या, जनसुरक्षा विधेयक आलं। याच्या बरोबरीनं इतरही अनेक गोष्टी घडतायत। मराठी हिंदी हा वादही आला। त्यामुळे नक्की महाराष्ट्रात काय घडतंय, कशामुळे घडतंय हे सगळं समजून घ्यायचं आहे। त्यासाठीचा आजचा राऊंड टेबल आहे। माझ्याबरोबर आहेत साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट सर, सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस सर आणि वरिष्ठ पत्रकार सुकृत करंदीकर सर। या तिघांकडून समजून घ्यायचं आहे की महाराष्ट्रात नक्की काय चाललंय, त्याचे अर्थ काय आहेत, का आपणच ओव्हरथिंक करतोय। हाच पहिला प्रश्न आहे। ही जी पार्श्वभूमी दिली प्रस्तावनेची, या सर्व घटनाक्रमाकडे तुम्ही कसं बघता प्रत्येकानं? आत्ताची जी काही सगळ्या उलटसुलट घटना घडामोडी दिसत आहेत याच्यावर महाराष्ट्र विधानसभेचे जे निकाल लागले आणि भारतीय जनता पार्टीला स्वबळावर सत्ता मिळवता येईल इतकी चांगली परिस्थिती होती किंवा आहे, तरीही त्यांनी उर्वरित 2 पक्षांना बरोबर घेऊन सरकार चालवायचं ठरवलं। आणि मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सर्व विरोधी पक्ष या ना त्या प्रकारे नेस्तनाबूत करायचेत, सामदाम दंडभेद ही कूटनीती वापरून, मला वाटतं की भाजपने ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये स्थैर्य राहू द्यायचं नाही। त्याचं बाकी आणखी बरंच विश्लेषण करता येईल, पण सम्राट सर जरा त्याबद्दल ग्राउंड लेव्हलच्या गोष्टी जास्त चांगले सांगू शकतील। मला विनायक असं वाटतं की जो उल्लेख केला विनोद सरांनी, इतकी स्टॅबिलिटी आल्यानंतर राजकारण स्वाभाविकपणे खरं तर कमी होतं। आणि नोव्हेंबरमध्ये मंत्रालयात फिरताना असं एक खूप वरिष्ठ अधिकारी असं बोलले होते की पुढचे 5 वर्ष महाराष्ट्रात राजकारण असंच नसेल, सत्तेचं राजकारण जे आहे ते कमी कमी होत जाईल आणि प्रकल्पांभोवतीचं राजकारण वाढेल। म्हणजे समृद्धी महामार्ग आहे, अजून कुठला नवीन प्रकल्प आला, वाढवण आला, त्याच्या भोवतीचं राजकारण वाढेल। हा एक पार्ट गेले 2 महिन्याचा अपवाद वगळता, हिंदीचा अपवाद वगळता आधीच्या काळामधलं सगळं राजकारण त्या प्रकल्पांभोवतीचं दिसतंय। अगदी सगळं बेस्ट परिस्थिती आहे का महाराष्ट्रातले असं अजिबात म्हणता येत नाही। म्हणजे त्याचं कारण पण राहतं असं की उद्योगांच्या क्षेत्रामधली स्पर्धा ही काय आता महाराष्ट्र सुप्रीम लीडर आहे आणि ग्रेट लीडर आहे अशी अजिबात परिस्थिती नाही। थोडं जरी आपण साऊथला फिरल्यानंतर लक्षात येते की काय पद्धतीने राज्य पुढे गेलीत। अगदी बिहार, आपण बिहारचं उदाहरण कायम दरवेळी आपण नकारात्मक, आत्ता बिहार एका लेवलपर्यंत पोचला आहे की तो पुढे जाणार। पुढच्या 5 वर्षानंतर, 3 वर्षानंतर आपण भारतातलंच 1 नंबरचं राज्य राहिलो तरी खूप आहे अशी परिस्थिती आत्ताची आहे। उत्तर प्रदेश ज्या पद्धतीने पुढे जातं, आता हे प्रकल्पांच्या भोवतीचं राजकारण गेल्या 2 महिन्यात पूर्ण अदृश्य झालं आणि पुन्हा एक विशिष्ट सरंजामी नेते आणि त्यांच्या भोवतीचं राजकारण हे निवडून म्हणजे अगदी संजय शिरसाट घ्या किंवा आत्ता दुसरे ज्या आमदारांनी मारामारी केली तो घ्या, हा जो प्रकार आहे हा महाराष्ट्रातला नवीन ट्रेंड आहे। इतका उद्धट, इतका उद्दामपणाचा
की जो ट्रेंड आपल्याकडचा आमदार हा जेवढं शक्य तेवढा लो प्रोफाईल राहायचा प्रयत्न करायचा आणि एखाद्या घरगुती समारंभात त्याची सगळी दादागिरी किंवा काही मोठेपणा असेल तो दाखवायचा. त्याच्याबरोबर उलटा ट्रेंड आता दिसतो आणि याला अपवाद एकही जिल्हा दिसत नाही आहे. म्हणजे अगदी गडचिरोलीसारख्या ठिकाणी सुद्धा हाच एक उद्दामपणा दिसतो आणि वैशिष्ट्य असं आहे की सत्ताधारी आणि विरोधी हे फक्त सभागृहापुरतं आहे. सभागृहातनं बाहेर पडल्यानंतर सगळे सत्ताधारी आहेत. म्हणजे तिथं कोण एक आमदार आहे आणि तो विरोधी पक्षात आहे असं त्याच्या वागण्या बोलण्यावरून कुठेही जाणवत नाही. अगदी गोपीचंद पडळकरांच्या हाणामारीनंतरच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं विधिमंडळातलं विधानसभेतलं जे काही बोलणं होतं विधानसभा अध्यक्षांना उद्देशून, ती काय महाराष्ट्राची पद्धत नाही ना. मी इतक्या उद्धटपणानं मी बोलणारच आहे, मला बोललंच पाहिजे, ह्या लेवलपर्यंत आत्ता आपण गेलो आहे. एका बाजूला इंडस्ट्रीचा प्रश्न आहे. इंडस्ट्रीच्या पातळीवरच्या गोष्टीबद्दल आपण खूप कमी बोलतो आहे. आपण ह्या अधिवेशनात चर्चा व्हायला हवीच होती. शेतीबद्दलची चर्चा दर अधिवेशनात व्हायला हवी का व्हायला हवी. स्वाभाविकपणे नवीन नवीन प्रोजेक्ट्स यायला पाहिजेत. तिथल्या अनुदानाबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे. ती चर्चा खूप कमी दिसली आणि ज्या कारणांमुळे अधिवेशन गाजलं असं आपण म्हणतोय बदनामीच्या अर्थानं, ती नकारात्मक होती. तर माध्यमं किंवा सोशल मीडिया ह्याला दोष देऊ, पण ते घडलंय म्हणून तर कुठेतरी दूर होता म्हणून तर ती आग दिसली. त्यामुळं अशा लेवलचं मला वाटतं. फक्त मी एक शेवटचं उदाहरण देतो. काय लेवलचं आपल्या अधिवेशनातली चर्चा होती. एक अधिवेशनात 18 तारखेला झालेली चर्चा खूप इंटरेस्टिंग होती. त्याच्यामध्ये राहुल नार्वेकरांनी स्वतः हस्तक्षेप केलेला होता आणि असं म्हटलेलं होतं, तो विषय होता तो स्वच्छता कर्मचारी जे आहेत, हातानं मैला उचलण्याची प्रथा रद्द होऊन सुद्धा स्वच्छता 1986 साली सरकारनं असं ठरवलेलं की त्यांना घरं द्यायची. प्रत्यक्षात ती घरं 2025 आलं तरी दिली गेलेली नाही आहेत. मग तो प्रश्न चर्चेला आला, तो काढला ठाण्यातल्या आमदारानं. त्याला समर्थन देणारे इतर आमदार होते, त्याच्यात सुधीर मुनगंटीवारांनी भाग घेतला आणि मग अजित पवार यांना सांगितलं की आपण घरं देऊ, त्यासाठी या आठवड्यात बैठक घेऊ. ही एक पॉझिटिव्ह बाजू होती. दुसरी बाजू अशी होती की ह्याच अधिवेशनात एक लक्षवेधी होती, ऑनलाईन गेमिंग कसं वाढलं आणि माणिकराव कोकाटे गेम खेळत होते. अशा 2 टोकाला महाराष्ट्र जाऊन पोचला. इतक्या टोकाला महाराष्ट्र आधी असेल तर आपल्याला दिसला नव्हता. कदाचित आता जास्त माध्यमं आल्यामुळे दिसत असेल, पण ह्या 2 टोकाला महाराष्ट्र आला असं मला वाटतं. मी थोडंसं मागे घेऊन जातो. त्याच्या आधी शिरसाटांनी जो सुरुवातीला उल्लेख केला त्यातला संदर्भ चुकीचा जायला नको म्हणून फक्त दुरुस्त करू, की भारतीय जनता पक्ष, अजित पवारांचं राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे तिन्ही पक्ष विधानसभेच्या आधीपासून त्याच्या आधीच्या लोकसभा निवडणुकीपासून एकत्र होते. त्यामुळे ते भाजपला पूर्ण बहुमत आणि पूर्ण बहुमत मिळवण्या इतक्या जागाही भाजपला मिळालेल्या नव्हत्या. तिघांनी मिळून इलेक्शन लढवलं आणि ते बहुमताचा आकडा त्यांनी गाठला. त्यामुळं भाजपनी नंतर कुणाला बरोबर घेतलं असं घडलेलं नाही आहे. तर ते तिघं आधीपासून एकत्र होते. मी थोडंसं मागं जातो. साधारणपणे 1982ला आपल्याला माहिती आहे की बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि सिमेंट घोटाळ्याचं प्रकरण झालं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्याच्यानंतर कुणाला निवडायचं यासाठी त्यावेळेला तर काँग्रेसचं राज्यामध्ये इतकं बहुमत होतं की समोर कुठलाच पक्ष त्यांच्या नव्हता. एकमुखी सत्ता, एकमुखी नेतृत्व अशी सगळी परिस्थिती होती. आणि अचानकपणे हायकमांडनी त्यांच्या बाबासाहेब भोसले की जे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते, अशा व्यक्तीच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली आणि बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले खरं तर कुणालाच आवडलेलं नव्हतं. त्यावेळी जे काँग्रेसचे इथले सगळे नेते होते, दिग्गज नेते. पण हायकमांडच्या निर्णयापुढे जाण्याची कुणाची ताकद नव्हती. त्यामुळे ते मुख्यमंत्री सहजपणे झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने त्यांच्या विरोधामध्ये कुरघोड्या, सतत राजकारण, त्यांच्या विरोधामध्ये तक्रारी, माध्यमांमध्ये त्यांच्या विरोधामध्ये बातम्या छापून आणणं, असं सगळे प्रकार त्यावेळेला सुरू झाले. मग एक दिवस असं झालं की बाबासाहेब भोसले एकदा मंत्रालयामध्ये पत्रकारांशी गप्पा मारत बसले होते आणि ते एकदम फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध म्हणून त्यांची ओळख होती. अगदी स्पष्ट वक्ते, फटकळ, म्हणजे आत्ताचे अजित पवार काय कमी वाटावेत असे त्यांचं बोलणं होतं. आणि मग ते पत्रकारांच्या अनौपचारिक चर्चांमध्ये बोलत असताना ते असं म्हणाले की त्यांनी आमदारांबद्दल अत्यंत 3 शब्द असे वापरले, गुंड, शंढ आणि पुंड असे शब्द वापरले. ते म्हणाले की आमच्या आमदारांची भाषा गुंडाची आहे आणि कृती शंडाची. आणि हे जरी ते पत्रकारांशी बोलत असले तरी ते ऑब्व्हियसली सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि देशाच्या इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदा असं घडलं की त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी त्यांच्याच मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये हक्कभंग आणला विधिमंडळामध्ये आणि ते प्रकरण खूप गाजलं. त्यांना राजीनामा द्यावा लागेल अशीपर्यंत परिस्थिती गेली. प्रचंड त्यांच्या विरोधामध्ये निंदा नालस्ती. नानाभाऊ एंबडवा मला वाटतं त्यांनी तो हक्कभंग आणला, काँग्रेसचेच आमदार होते. आणि शेवटी पुन्हा या सगळ्यावरती हायकमांडनी पांघरून घातलं, त्यांना सगळ्यांना समजावलं आणि पुन्हा बाबासाहेब भोसलेच मुख्यमंत्रीपदी कायम राहिले. हा सगळा प्रसंग सांगण्याचं कारण असं की आपण म्हणतो तसं वातावरण काही फार बिघडलंय, फार पूर्वी खूप चांगलं होतं सगळं, असं कधीच नसतं राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये सुद्धा. व्यक्त होण्याच्या पद्धती बदलतात.
संघर्ष कायम असतो राजकारणामध्ये, तो आणखीन तीव्र आणि पराकोटीचा असतो. फक्त कदाचित असं झालं की माध्यमांची संख्या आजकाल इतकी वाढलेली आहे, सोशल मीडिया इतका ॲग्रेसिव्ह झालेला आहे की कुठल्याही एकदम छोट्याशा गावात जरी काही खुट्ट घडलं तरी ते जगभर जाहीर होतं काही क्षणामध्ये. पूर्वी पण असे प्रसंग आपल्याकडे खूप घडायचे. राजकारणामध्ये अत्यंत वाईट वागणारी लोकं होती, चांगली लोकंही होती. आत्ताच्या विधिमंडळामध्ये पण असंच आहे. अत्यंत चांगले म्हणावेत असे पण लोकं त्या विधिमंडळामध्ये आहेत, अभ्यासू आहेत, जे खरोखर जनतेच्या प्रश्नावरती अभ्यास करून येतात. विधिमंडळामध्ये त्या प्रश्नाची तड लागावी यासाठी खूप अगदी जीवाचं रान करतात. त्याच्याच उलट्या बाजूला आपण ज्यांची नावं घेतो असेही काही आमदार आहेत, जे पूर्वी पण होते, कदाचित संख्या कमी असेल. पण आजकाल झालंय असं, की तुम्हाला या सगळ्या भाऊगर्दीमध्ये लोकांपुढं माझं नाव ठसवायचं आहे, माझी प्रतिमा टिकवायची आहे, तर मला काहीतरी सतत चर्चेत राहिलं पाहिजे. मी काहीतरी सतत बोललं पाहिजे, मी काहीतरी सतत आव आणला पाहिजे. मी ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतोय असं मला वाटतं, एखादी जात असेल, एखादा भाग असेल, प्रदेश असेल, भाषा असेल, तर त्या लोकांची अस्मिता केवळ मीच जपू शकतो किंवा त्यांचा पाठीराखा फक्त किंवा त्यांचा काय म्हणता येईल त्याला तारणहार मीच आहे, असं दाखवण्याची स्पर्धा एवढी तीव्र झाली आणि या स्पर्धेमधून ह्या अतिरेकीपणा, ह्या टोकाचं वागणं हे सगळं घडतं. आणि दुर्दैवाने असं होतं, की ह्या घटनांना माध्यमांमधून सुद्धा इतकी प्रसिद्धी मिळते, की असं केलं तरच आपली दखल घेतली जाते. म्हणजे आजकाल तुम्ही नवीन ट्रेंड बघत असाल गेल्या अनेक वर्षांपासून, विधिमंडळात भाषण केल्यानंतर त्याची बातमी होत नाही. पण तेच जर पायऱ्यांवरती तुम्ही गोंधळ घातलात, बाहेरून काहीतरी बोलला, तर त्याची लगेच बातमी होते, 24 तास माध्यमांमध्ये दिसतं. त्याच्यामुळे मला वाटतं, की याला दोषी कोण असं नाही म्हणणार मी. पण याचं बोटं जी आहे ती दोन्ही बाजूला आहेत. म्हणजे विधिमंडळामध्ये फार अभ्यासपूर्ण भाषण केलं, त्याची एखादी चौकट सुद्धा येत नाही. पण विधिमंडळाच्या बाहेर जर मी काही केलं, तर त्याचं मात्र दिवसभर वाजत राहतं. शेवटी पब्लिसिटी असं असते राजकारण्यांना, की गुड ऑर बॅड पब्लिसिटी इज पब्लिसिटी. मी लोकांपर्यंत पोहोचतोय, चर्चेत राहतोय, ह्याच्यामध्येच त्यांना आनंद असतो. इलेक्शन 5 वर्षांनी होत असतं. त्या 5 वर्षानंतर लोकांपुढे जाऊन मी माझी प्रतिमा कशी करायची, काय करायची हे त्या वेळेला बघता येतं. पण आज मी चर्चेत राहण्यासाठी मला जे काही करायला लागेल ते मी करेन, अशी मानसिकता असणारे खूप लोकं आज विधिमंडळामध्ये आहेत. अगदी महापालिकेतल्या किंवा ग्रामपंचायतीतल्या सदस्यापासून ते लोकसभेतल्या खासदारांपर्यंत आपल्याला हे चित्र दिसतं. त्यामुळे मला असं वाटतं, की फार काहीतरी परिस्थिती बिघडली आणि जे पूर्वी फार चित्र चांगलं होतं, असं आपण म्हणायला नको. असं म्हणूयात, की या माध्यमांचा अतिरेक झालेला आहे, सुळसुळाट झालेला आहे. आणि शेवटी हे आपल्याच समाजातून निवडून गेलेले लोक आहेत, जे आज आपण म्हणतो पत्ते खेळत होते. आपल्याकडे आज बातम्या अशा येतात ना, मुख्याध्यापक दारू पिऊन खोलीतच झोपला, त्या शाळेतच झोपला. आता हा मुख्याध्यापक सुद्धा शिक्षण व्यवस्थेतला सगळ्यात कुणीतरी मोठा असतो. प्राध्यापक लोकांबद्दलच्या बातम्या येतात. समाजातले अत्यंत प्रोफेशनल काय म्हणता येईल त्याला, खूप चांगले नैतिक प्रोफेशन असतात. त्या नैतिकतेचे सगळ्या पायऱ्या सोडून वागणारे लोक आपल्याला दिसतात. याचा अर्थ ते सगळे व्यवसाय, ते सगळे प्रोफेशन बाद झालेत असं नसतं ना. त्याच्यातला काहीतरी घटक असतो, काहीतरी टक्का असतो. त्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे, की सगळंच काही बिघडलंय आणि नासलंय, इतकं नकारात्मक वातावरणात आपण चर्चा नको करायला. सुधारणा व्हायला पाहिजे का? नक्की व्हायला पाहिजे. अपेक्षांच्याकडनं ठेवायला पाहिजे तर नक्की ठेवायला पाहिजेत. त्यांनी जे वागले ते बरोबर आहे का? तर अजिबात बरोबर नाही. त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही. फक्त नकारात्मक बाजूला ठेवली पाहिजे आणि जे घडतंय चुकीचं त्याच्यावरती मात्र प्रहार करत राहिलं पाहिजे. सम्राट सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, सुकृत सरांच्या मुद्द्याला पुढे घेऊन, गेलं 5 वर्षे 19 ते 24 इतकं राजकारण झालं, की आता राजकारणच असणार नाही, लाईमलाईट असणार नाही, याचा विसर राजकारण्यांनाच पडलाय का? म्हणजे आता रोज प्रेसची, रोज चर्चेची खरंच गरज आहे का? आणि म्हणून मग बात का बतंगड ज्याला म्हणतात, असं होतंय का? मीडियाचा अभ्यासक म्हणून जनतेकडे आणि राजकारण्यांच्या या बिहेवियरकडे तुम्ही कसं बघता? एक सुकृतच्या एका मुद्द्याशी मी सहमत आहे, की अतिरेक आपला माध्यम म्हणून झाला. ते आपण ते स्वीकारलं पण. एखाद्याच्या बेडरूममध्ये त्यानं वैयक्तिक आयुष्यात काय करावं इथंपर्यंत आपण घुसलो आणि आपण ते एन्जॉय केलं महाराष्ट्र म्हणून. व्यक्ती कोण आहे बाजूला ठेवू, तो व्यक्ती त्यानं केलेले आरोप, त्यातनं झालेलं राजकारण बाजूला ठेवू, पण ते एन्जॉय केलं ना. आपण एवढं खाली घसरलो ना. दुसऱ्या मुद्द्याशी मात्र मी सुकृतचे सहमत नाही, की याच्यावर टीका व्हायला पाहिजे आणि याला जोडून काढलं पाहिजे. ज्यावेळी विधिमंडळाच्या आवारामध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हाणामारी करतात, त्यावेळी त्याच्यावर टीका व्हायलाच पाहिजे. ज्यावेळी माणिकराव कोकाटे गेम खेळतात त्यावेळी टीका व्हायला पाहिजे. ही जर नाही झाली तर आपण ते औपचारिकता हळूहळू स्वीकारू, की असं घडणारच आहे ना. काय तर तो निडरपणा बाजूला जाणं निबर बनवू आपण. आणि ते निबर बनायचं नसेल तर त्यांना ठोकून काढावं लागेल. ज्या पद्धतीने विरोधकांनी काढायला पाहिजे, ते विरोधकांचं तेवढं ज्यावेळी दिसत नाही त्यावेळी तो रोल समाज म्हणून घेतला जातो. असं नाही होत की कधीच घेतला नाही. आणीबाणीच्या काळात सुद्धा ज्यावेळी पूर्ण एकतर्फी सगळं सुरू होतं त्यावेळी समाज म्हणून कुठंतरी विरोध सुरू झाला आणि त्यातनं सत्ताबदल घडला. त्यामुळे तो पार्ट मोठ्या प्रमाणावर ॲक्सेप्ट करायला पाहिजे. त्याला आचारसंहिता वगैरे गोष्टी कधीतरी आपल्या येईल. आपण खूप नवीन आहोत त्या सगळ्या. 5-7 वर्षच झालीत आपल्याला इतक्या प्रमाणात माध्यमांना सामोरं जायला लागून. आता
एखादी गोष्ट मोठी करून सांगणं हा भाग हा शेवटी तो त्या विषयानुसार आहे. तुम्हाला तो विषय किती लोक चघळतात त्याच्यावर आहे. 1 वर्ष होऊन गेलं पोर्शे अपघाताला आणि त्याच्यानंतर त्याला अल्पवयीन ठरवायला नकार दिला. आपण त्याच्यावर चर्चा नंतर झाली का? जेवढी त्या पिरियडमध्ये चर्चा झाली तेवढी आज झाली का? तो मुलगा 16 वर्षाचा का 18 वर्षाचा ह्याच्यावर चर्चा त्याच्यानंतर 1-2 महिने झाली. त्या कोण बाल न्यायालयाला धरलं. पण आता निकाल दिला हायकोर्टानं की तो अल्पवयीन मुलाला ते ठरवता येणार नाही. ह्याच्या तळाशी आपण गेलो का नाही? तर त्याच दरम्यान आपल्याकडं ह्या शहरामध्ये ड्रग्सची खूप मोठी प्रकरणं घडली. आपल्याला इतकं येऊन पडतं अंगावर नवीन की आपल्याला पहिलं काय होतं हे आठवायला सुद्धा सवड होत नाही. आणि मला वाटतं तो तिथं आपला म्हणजे माध्यमांचा जिथं जबाबदारीनं काम केलं जातं अशा ठिकाणचं एक 24 तास टेलिव्हिजन चॅनल आवश्यक आहेत का? तर महाराष्ट्रासारख्या राज्याला गरजच नाही. आपल्या राज्यात रोज उठून मग दाखवायचं तर शेती दाखवायला पाहिजे. ठीक आहे, आपण दाखवत नाही. पण जो काही उरलेला भाग आहे की जिथं बातम्या घडतात तिथं ह्या स्वरूपाच्या लोकांना ती सवय पण लावायला पाहिजे की अशा विषय तुम्हाला ऐकावे लागतील. तुम्हाला दरवेळी स्पायसी छान आणि मग आता आदित्य ठाकरेंचं प्रकरण काय आणि मी CD दाखवतो, मी व्हिडिओ दाखवतो. या लायकीची भाषा ज्यावेळी मंत्रिपदावरची लोक करायला लागतात आणि जनता म्हणून आपण ते एन्जॉय करू लागतो. वा आज तू CD दाखवतो का उद्या दाखवतोय. आता इथंपर्यंत खाली आणणं किमान आलं एवढं हे वाईट आहे हे तरी सांगायला पाहिजे. आता हे घडणारच असं म्हणून ते जर बाजूला टाकलं तर उद्या ते दारात येईल ना, आपल्या घरात शिरेल ना उद्या. म्हणजे तो माणूस जो आता दुसऱ्याची CD दाखवतो तो उद्या तुमची आमची घरात येऊन शूट करायला लागेल. तर हे आपण अलाऊ करायचं का? याला टीका करायला पाहिजे आणि याला जोडपून काढायलाच पाहिजे. विनोद सर, मीडियाचा एक भाग झालाच की मीडियाचा अतिरेक वगैरे झालाय, पण सैद्धांतिक पातळीवर राजकारणी राजकीय वर्तन यांच्याकडून अपेक्षा ठेवाव्यात नाही ठेवाव्यात, काय वाटतं? कोणत्याही समाजाचा, देशाचा किंवा जगाचा इतिहास जर पाहिला तर परवापेक्षा काल, कालच्यापेक्षा आज हा एकूणात विचार केला, समग्र विचार केला तर अधिकाधिक चांगला आहे, याबद्दल वाद नाही. मात्र तुकड्या तुकड्यात पाहिलं तर अनेक काळामध्ये किंवा प्रत्येक काळामध्ये त्या समाजातले असे काही घटक आहेत की जे खूप मागे फेकले जातात. त्या विशिष्ट समाजामध्ये किंवा त्या घटकांच्यामध्ये खूप अंधाधुंदी माजते आणि ती मात्र खूप चिंता करणारी बाब असते. मला स्वतःला असं वाटतं की याची सर्वाधिक मोठी जबाबदारी म्हणजे कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या नैसर्गिक गतीने हे समाज पुढे जाणारच आहे, पण ती गती अधिक वाढावी. जे काही चुकीचं घडत असेल विशिष्ट घटकांच्यामध्ये ते रोखावं, ही जबाबदारी अंतिमतः ही सत्ताधारी पक्षाची असते, सरकारची असते. आणि त्यातही जे सत्ताधारी पक्ष किंवा सरकार बलवान आहेत, शक्तिशाली आहेत, ज्यांना पराभवाची भीती नाही, त्यांची जबाबदारी तर जास्त आहे. कारण आता ते अस्थिर होणार नाही आहेत, पूर्ण 5 वर्ष सरकार त्यांचं राहणार आहे. त्यामुळे माझा भर असा आहे की जर तुम्हाला अभूतपूर्व बहुमत मिळालं आहे आणि 2 पक्ष सत्तेमधले म्हणजे भाजपचे 2 सत्तेमधले सहकारी पक्ष यांना दुसरा काही ऑप्शन नाही आहे, ते तुमच्याबरोबर राहणार आहेत, तर 5 वर्ष अधिक चांगला कारभार करणं हे भाजपच्या राज्यातल्या आणि देशाच्या नेतृत्वाचं महत्त्वाचं काम आहे. परंतु तसं ते करताना दिसत नाहीत. एका बाजूला एवढे शक्तिशाली आहेत, दुसऱ्या बाजूला ते गोंधळलेले पण आहेत की काय असंही वाटतं की आपण मागच्या सलग 3ही निवडणुकांच्यामध्ये भाजप स्वबळावर सत्ता मिळवू शकेल इथपर्यंत तो आलेला आहे. प्रत्येक वेळी त्याला जागा कमी पडल्यात, 122, 105 आणि आत्ताच्या ज्या काही आहेत त्या. परंतु जर त्यांनी ठरवलं की आपण देशभरामध्ये इतके बलवान आहोत, महाराष्ट्रासारखं एक पुरोगामी राज्य आहे, ते अधिक पुरोगामी करायचं. विकासाच्या बाबत एक पुणे, मुंबई, नाशिक किंवा ठाणे हा एक जर क्वाड्रँगल जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्राची स्थिती फारशी चांगली नाही आहे. शिक्षणाच्या बाबत खूप वाईट अवस्था आहे. आरोग्याच्या संदर्भात खूप काम करायला व्हावे. तर मला वाटतं की देश घडवायचा आहे, चांगला घडवायचा आहे आणि राष्ट्रवादाची चर्चा जो पक्ष करतो आणि ज्याला एवढी अनुकूलता आहे त्याने तसं न करणं ही जबाबदारी सर्वांचीच आहे. आणि अगदी पूर्वीचा सगळा 70-75 वर्षांचा इतिहास जरी पाहिला तर इतिहासामध्ये दाखवता येईल प्रत्येक पक्षाने किती वाईट प्रकारे काम केलेलं आहे. म्हणजे काँग्रेससुद्धा सत्तेवर होता तेव्हा त्यांना किती संधी होती, पण त्यांनी ती बजावलेली नाही. हे जरी खरं असलं तरीही काँग्रेसने त्यावेळी केलं नाही, म्हणून तर आता भाजपने करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी भाजपला इतर पक्षांच्या तुलनेमध्ये जास्त दोष देतो. तुकुर सर, यातलं एक जे राजकारण असेल तरी जे दिसतं की विशेषतः 2 सहकारी पक्षांमधले नेते सातत्यानं अडचणीत येतात. एका बाजूला शिवसेना, शिंदेची जी शिवसेना आहे त्यातले
मंत्री असतील, त्यातले नेते असतील, स्वतः एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीला होते अशी चर्चा होती. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या एका मंत्र्यांचा राजीनामा झाला, दुसऱ्या मंत्र्यांचा कधी होईल अशी चर्चा आहे. सहकारी पक्षच का अडचणीत येतात? याच्यात काही राजकारण दिसतं का? सहकारी पक्ष अडचणीत येतं त्याचं खरं तर राजकारण आहे की नाही हे सांगणं अवघड आहे. पण वस्तुस्थिती आहे की आत्तापर्यंत जे काही प्रकरणं गेल्या वर्षभरामध्ये लोकांच्या समोर आली, त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे सत्ताधारी पक्षांमधले जो सगळ्यात बलिष्ठ पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष, त्याच्या सोडून जे 2 पक्ष आहेत त्याच्यामधली आली, ही वस्तुस्थिती आहे. पण याच्यामागे राजकारण आहे असं मला आत्ता तर काही दिसत नाही. कारण ही जी काही म्हणजे आत्ता ज्या कॅन्टीनमध्ये आमदारांनी मारहाण केली ही जगजाहीर होती. म्हणजे ते काही कोणी मुद्दाम त्याला काही नियोजनपूर्वक ते कोणी घडवून आणलं असं त्याच्यामध्ये दिसत नाही. किंवा दुसरा एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये एक मंत्री स्वतः बसलेत हॉटेलमध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये, तिथे पैशाची बॅग दिसते. आता हे शूटिंग तर म्हणजे त्यांच्या घरातल्या जवळच्याच कुठल्यातरी माणसाने केलं असण्याची शक्यता आहे. अदरवाईज ते घरामध्ये तर कोणी घुसून करू शकलं नसतं. किंवा तिसरी घटना आणखीन एक घडली ज्याच्यामध्ये पण अगदी जवळच्याच त्यांच्या कोणीतरी लोकांनी ते घडवून आणलं असं दिसतंय. त्यामुळे खरोखर याच्यामध्ये सत्ताधारी पक्षातल्या एका पक्षाचा वाटा याच्यामागे आहे का, याच्या मागं काही हात आहे का असं सांगणं अवघड आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की 2 पक्ष जे आता की ज्यांचं सरकारमधला वाटा कमी आहे. वाटा कमी म्हणण्यापेक्षा त्यांची संख्या कमी आहे. त्यांच्याकडच्या मंत्रिपदांमध्ये चुरस आहे किंवा पक्षांतर्गत त्यांच्यामध्ये चुरस आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण असं म्हटलं जातंय की आत्ता जी मंत्रिपदं त्यांना दिलेत ती 2.5 वर्षांसाठी दिली आहेत. कदाचित शेवटच्या टप्प्यामध्ये मंत्री बदलले जातील. त्याच्यामुळे जो काही काळ आपल्याला मिळाला आहे त्या काळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये काही आपल्याला करता येईल ते करून घ्या. अशी एक मानसिकता आहे का काय असं दिसतंय. त्याच्यामधनं कदाचित चुका घडत असतील किंवा त्या अंतर्गत स्पर्धेमुळं त्याच्यातनं आणखीन आपल्याला पुढं काय संधी मिळेल, न मिळेल. तर ही सगळं काहीतरी प्रेशर त्यांच्यावरती असेल. कारण आता आपण बघितलं की एक मंत्री गेल्यानंतर दुसरे मंत्री त्या ठिकाणी आले. त्याच्यानंतर आणखीन 2 मंत्र्यांची चर्चा सुरू झाली की यांना पण कदाचित जावं लागेल. त्यामुळे मला वाटतं की हे फक्त स्पर्धेमुळे म्हणजे सत्ता तर आपल्याकडे आहे. 5 वर्ष आपल्याला कोणी हरवू शकत नाही. आपल्याला काही सत्तेतनं बाहेर जावं लागणार नाही. पण मी मंत्रिपदी राहीन की नाही आणि माझं पक्षातलं स्थान माझं उच्च ठिकाणी राहील की नाही. तर या अंतर्गत स्पर्धेचा परिपाक मला दिसतोय की त्याच्यामुळं ह्या अशा घटना लोकांच्या समोर येत आहेत. सम्राट सर, काय या राजकारणाबद्दल वाटतं यातलं? नाही, भांबवले पण आहे असं मला वाटतं. म्हणजे सुकृत जे म्हटलंय ना, ही सत्ता इतकी निरंकुश सत्ता आल्यानंतर जिथं विरोधकांची संख्या सुद्धा मोजणं म्हणजे काय सगळं एकत्र बसून मोजायचं ठरले तर मोजून काढता येईल एवढे कमी विरोधक असताना ती सत्ता राबवण्या एवढं शहाणपण नाही आहे. आणि भाजपचा उल्लेख केला नाही, पण भाजपच्या आमदारांचा एक कसं आहे, भाजपला सिंग्युलर लिडरशिप हा मान्य असलेला प्रकार आहे. म्हणजे डेमोक्रेसी ही भाजपमध्ये भाजप म्हणेल तशी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी एखादा विषय सांगितल्यानंतर सगळ्या मंत्र्यांनी हो 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 करत शेवटपर्यंत यायचं, आमदारांनी यायचं, ही पद्धत आहे. तीच दिल्लीमध्ये दिसेल. मोदी म्हटल्यानंतर म्हणजे केंद्रातल्या 11 मंत्र्यांची नावं सांगा म्हटलं तर चाचपडवलेली अशी अवस्था आहे आपली 11 वर्षानंतर. कारण पहिले 3-4च लोकांची नावं माहिती आहेत, 1 आणि 2 माहिती असतात सगळ्यांना. तीच पद्धत महाराष्ट्रात भाजपमध्ये आहे. नाही आहे कुठं, एकनाथ शिंदेच्या ठिकाणी नाही आहे, अजित पवारांच्या ठिकाणी नाही आहे. ती काही डेमोक्रेसी आहे त्यांचा असा अर्थ नाही काढता येणार. पण त्यांनी ज्या पद्धतीने ही सत्ता मिळवण्यासाठी तडजोडी केल्यात त्यातनं स्वाभाविकपणे एक भांबावले पण आहे आले आपल्याकडं. आणि सुकृत म्हटलं तसं काम करून दाखवा असं मला नाही वाटलं की तिथं काम करून दाखवायची फार घाई आहे. हे शिरसाट असतील, माणिकराव कोकाटेंनी घोषणा मोठ्या मोठ्या केल्या, प्रत्यक्षात अजून कामाला कुठल्या सुरुवात नाही झालेली. त्याच्या आधी धनंजय मुंडे होते, फार कामाला सुरुवात नाही झाली. ज्या पद्धतीची मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये चर्चा होती, कॉरिडॉरमध्ये मंत्रालयाच्या, ती काही चर्चा फार पॉझिटिव्ह आणि चांगली आहे असं नाही आहे. जे स्वच्छतेसाठी प्रयत्न चाललेत का 100% चाललेले आहेत, पण प्रोजेक्ट आणा मोठे, पटकन टेंडर आणा, ही चर्चा कशी सतत होत राहते ना. ब्युरोक्रेसीवर ज्या पद्धतीचा अंकुश हवा आहे तो भाजपचा आहे, पण राष्ट्रवादी अजित पवार असूनसुद्धा राष्ट्रवादीचा आहे का नाही आहे, एकनाथ शिंदे असूनसुद्धा शिवसेनेचा आहे का नाही आहे. त्यामुळे ह्या मंत्र्यांचं सगळेच ऐकतात असं होत नाही, त्यांचे अधिकारीसुद्धा. आणि त्यातनं मग आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण मंत्री आहोत, आपल्याकडे किती दिवस आहेत माहीत नाही, असा जो मुद्दा येतो. आणि त्यातनंही त्यांच्याकडनं तो भांबवलेपणातनं होणाऱ्या गडबडी जास्त आहेत असं मला वाटतं. यालाच जोडून आणखीन एक मुद्दा आहे की एकनाथ शिंदेचा पक्ष ज्या पद्धतीने निर्माण झाला किंवा अजित पवारांचा पक्ष मूळ शरद पवारांपासून फारकत घेऊन ज्या पद्धतीने निर्माण झाला, त्यामुळं अजित पवार किंवा एकनाथ शिंदे या दोघांची पण मजबुरी अशी आहे की ते आपल्या सगळ्या आमदारांवरती मी म्हणेल तसं तुम्ही वागा किंवा मी म्हणेल तो कायदा, अशा प्रकारे ते सगळ्यांना मुठीमध्ये ठेवू शकत नाहीत. कारण उद्या परिस्थिती बदलली तर यातले अनेक जण पुन्हा त्यांची वाट बदलून पुन्हा मूळ पक्षामध्ये जाण्यास कुठल्याही क्षणी जाऊ शकतात, उड्या मारू शकतात. त्यामुळं कानाडोळा करणं, दुर्लक्ष करणं, जरी 4 गोष्टी म्हणजे अजित पवारांचं आपण सगळेजण इतके दिवस काय म्हणत होतो
की अजित पवार म्हणजे अत्यंत कडक वृत्तीचे, म्हणजे त्यांचा दरारा प्रचंड आहे. पण मग हा दरारा त्यांचा कोकाटेंच्या बाबतीमध्ये दिसला नाही. ते इतर मंत्र्यांच्या बाबतीत दिसला नाही. मुंडेंच्या बाबतीमध्ये सामाजिकच दबाव इतका आला, की त्यांना तो निर्णय घेणं भागच पडलं. अदरवाईज तिथेही त्यांनी खूप वेळ लावला. म्हणजे जर त्यांना खरोखरच असं काही वाटलं असतं, की दरारा असता, तर त्यांनी एका क्षणात त्यांचा राजीनामा घेतला असता. पण तसं नाही घडलं. जोपर्यंत समाजामध्ये ती तीव्रता इतकी वाढत गेली, की त्यांच्यापुढे पर्याय नाही राहिला, त्या क्षणी मग त्यांनी ते अगदी टोकापर्यंत गळ्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी तो राजीनामा घेतला. तसंच आत्ता सुद्धा जोपर्यंत गळ्यापर्यंत येत नाही, आता काल सुद्धा जी सूरज चव्हाणची घटना घडली. जग जाहीर झालं आणि त्याच्यातनं असं दिसायला लागलं, की मराठा समाजामध्ये प्रचंड आक्रोश वाढतोय राष्ट्रवादीबद्दल आणि त्याचा आपल्याला फटका बसू शकतो. म्हणून मग त्या सूरज चव्हाणचा राजीनामा घेतला गेला, की ज्यांनी मारहाण केली. अदरवाईज अशा घटनांचा झाल्यानंतर सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये, आमदारांच्या विरोधामध्ये, मंत्र्यांच्या विरोधामध्ये त्या तीव्रतेनं लगेच ॲक्शन घेणं, की जेव्हा जे अजित पवार आतापर्यंत माहिती होते, अत्यंत फटकळ, कोणालाही त्या क्षणी सुनावणारे, बोलणारे किंवा दबात घेणारे, तर ते अजित पवार आता दिसत नाहीत. त्याचं कारण त्यांना पण ही गॅरंटी नाहीये, की आत्ता आपल्या मागे जे कोणी आहेत, ते आपल्याबरोबर किती दिवस राहतील, याची त्यांनाही खात्री नाही. तेच एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळे सगळ्यांना सांभाळून घ्यायचं, शक्यतो दुखवायचं नाही, सगळे आपल्याबरोबर राहतील याची काळजी घ्यायची. आणि या सगळ्यामुळं हे सगळे लोकं अधिक काय म्हणता येईल त्याला बेबंद होत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे ते विस्कळीतपणा दिसतोय. भांबावलेपणापेक्षा सुद्धा विस्कळीतपणा मी म्हणेन. कारण त्यांना माहिती आहे, की आपली गरज आपल्या नेत्याला जास्त आहे आणि त्याच्यामुळे आपल्या नेत्याला आपण आपल्याला पाहिजे तसं आपल्या इच्छेनुसार वागवू शकतो. तर ही परिस्थिती आता निर्माण झाल्यामुळे मला वाटतं, की हे थोडंसं विस्कळीतपणा आहे, की जो भाजपमध्ये दिसत नाही. भाजपमध्ये एकमुखी नेतृत्व आहे. त्यांच्यामध्ये हे माहिती आहे, की आपण म्हणू तसं होत नाही. शेवटी पक्षाची त्यांची एक रचना आहे. त्या पक्षाचं एक वेगळं नेचर आहे आणि त्या पक्षामध्ये आपण बघितलं, की सत्ता असली नसली तरी त्या पक्षातनं फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतरं झाली आहेत, लोकं सोडून गेली आहेत, मंत्रिपदासाठी सोडून गेले असं घडलेलं नाहीये. म्हणजे 15-15 वर्ष ते पक्ष सत्तेबाहेर राहिले, तरी त्यांनी कोणी पक्ष सोडले नाहीत. तसं या पक्षांचं नाहीये. या पक्षांची एकूणच रचना वेगळी आहे. या पक्षांच्या नेत्यांचं आत्तापर्यंतचं वागणं वेगळं आहे. अनेक मंत्र्यांनी 2-2, 3-3 पक्ष बदलून ते मंत्री झालेत, आमदार झालेत. त्याच्यामुळे हा जो बेसिक फरक आहे या 3 पक्षांमधला, त्याच्यामुळे मला असं वाटतं, की भाजप बऱ्यापैकी एकसंध दिसतो. तिथल्या नेतृत्वाचं वचक जास्त दिसतो, जो या 2 पक्षांमध्ये दिसत नाही. तुम्ही दोघांनी जे बोललं त्या मुद्द्याकडे मी थेट येतो आणि तिघांनाही हा प्रश्न आहे, की जसं केंद्रामध्ये 1 आणि 2 नंतरचे मंत्री आठवत नाहीत, तसं आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची एक हाती सत्ता आहे का? आणि सीएमओ सेंट्रिक सगळं झालेलं आहे का? कारण आत्ता देवेंद्र फडणवीसांनंतर काम करणारे मंत्री कोण ते आठवतात का? हा एक प्रश्न येतो. दुसरं, कोणत्याही घटनेवरती देवेंद्र फडणवीस हे टार्गेट केले जातात विरोधकांकडून, माध्यमांकडून. सो महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस केंद्रित झालेला आहे का? मला असं वाटतं की आहे आणि त्यात काही गैर आहे असंही नाही. महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं त्यांना टार्गेट करणं म्हणजे फार गैर आहे असं नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात जसं आता विनोद शिरसाट म्हणाले, ज्यावेळी एखाद्या बरं वाईट काही घडतं त्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षावर असते, सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखावर असते. त्यामुळं केस जरी सूरज चव्हाण असेल तरी अंतिमतः गृहमंत्री कोण, मुख्यमंत्री कोण हाच प्रश्न विचारला जाणार, त्यात काही गैर नाही. 2-3 नंबरचं भाजपमध्ये मला वाटतं की सत्तेचं फार मॅच्युअरली वाटप केलेलं असतं. म्हणजे बावनकुळे ज्या पद्धतीनं आणून उभं केलेले आहेत, 5 वर्षापूर्वी बावनकुळेंचं नाव होतं का? बाहेर पडलेले होते ते मंत्रिपदावरनं, त्याच्यानंतर नाव नव्हतं. पण मग प्रदेशाध्यक्ष होणं, पुन्हा मंत्री होणं, त्या पक्षामध्ये ABC लाईन जास्त क्लिअर आहेत. त्यामुळं तिथं इतर मंत्री कोण आणि त्यांचा अंकुश नाही आहे असं नाही आहे. त्यांच्या KRA ज्या पद्धतीचा 100 दिवसांचा प्लॅन होता, 100 दिवसांच्या प्लॅनमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट जर काढलं, प्रत्येक मंत्र्यांचं काढलं, तर जे वर आलेले रँकिंग आलेले मंत्रालय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भाजपच्या मंत्र्यांचे आहेत. त्यामुळे असं नाही की मंत्री म्हणून तिथं काही CMO सेंट्रिक आहे. हा त्यांनी जे CMO सेंट्रिक केलं ते दिल्लीची पॉलिसी आहे. म्हणजे तुमचे PA कोण, तुमचे PS कोण, ह्या गोष्टी. कारण अंतिमतः एखाद्या मंत्र्यानं तो कुठल्याही जिल्ह्यातला आणि कितीही सगळीच खाती महत्त्वाची असतात, पण ज्या पद्धतीने आपण काही वर्ष ट्रीट केले की अमुक खातं मलईदार, तमुक खातं अर्थवीरता असं, त्यामुळं कुठल्याही खात्यामध्ये गडबड झाली तर शेवटी सरकारलाच त्याचा फटका बसतो. आणि गडबड होण्याचे सगळ्यात पटकन कळण्याचे सोर्सेस हे PS आणि PA आहेत. त्यामुळं तिथं त्यांनी अंकुश आणणं, त्यांना तपासून घेणं, आपल्याला पाहिजे तसे देणं, ह्यात काही फार म्हणजे नाही होऊ नका ना मंत्री. एवढं जर तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य पाहिलं तर होऊ नका मंत्री, तुम्ही आमदार म्हणून राहा. तसं तर कोण नाही, सगळ्यांनी ते स्वीकारलं. त्यामुळे ते सिंग्युलर लीडरशिप भाजपमध्ये जरी असली आहे तरी त्यांनी त्याचं BCD या लेवलचं प्लॅनिंग जास्त लाँग टर्ममध्ये 20 वर्ष पुढचं बघून केलं असं क्लिअर कट दिसतं. हाच मुद्दा पुढे घेऊन जायचं तर देवेंद्र फडणवीस गेल्या 5 वर्षात
महाराष्ट्रातले निर्विवाद सर्वात मोठे, महत्त्वाचे, शक्तिशाली, उपयुक्त आणि उपद्रवी नेते आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. ते काय आता आपण नव्याने सांगण्याची गरज नाही. असं वाटतं की कुठेतरी देवेंद्र फडणवीसांच्या मनात एक सुप्त महत्त्वाकांक्षा आहे आणि ती त्यांच्या सभोवतालच्या लोकांनी पण निर्माण केलेली आहे, वाढवलेली आहे, तिला खतपाणी घातलेलं आहे. ते असं की शरद पवारांच्या पेक्षाही मोठे नेते, शरद पवारांच्या पेक्षाही प्रतिभाशाली आणि शक्तिशाली. मला वाटतं की ह्या 5 वर्षात शरद पवारांच्याकडे सत्ता नव्हतीच. 5 काय 10 वर्षात, एक मधला 2.5 वर्षाचा कालखंड जर सोडला तर. परंतु शरद पवारांची ओळख ही उपयुक्तता मूल्य आणि उपद्रव मूल्य दोन्हीसाठी होती. उपयुक्तता मूल्याच्या संदर्भात मला जरा थोडं अधिक व्यापकपणे बघायचं आहे की केवळ उद्योग आणणं, केवळ मोठे मोठे उपक्रम राबवणं, प्रकल्प राबवणं एवढ्यापुरतंच नाही, तर एकूण सामाजिक न्याय असेल, राज्यातले वेगवेगळे समाज घटक असतील, वेगवेगळे प्रदेश असतील, त्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आणणं, पुढे आणणं, सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणं, त्या प्रकारचे कायदे करणं, त्या प्रकारची काही धोरणं आखणं, हे जे कन्स्ट्रक्टिव्ह किंवा रचनात्मक काम आहे, हे शरद पवारांच्या नावावर कितीतरी जास्त होतं आणि हे विरोधी पक्षातले लोकही त्याबाबत दाद देतात. आणि शरद पवारांच्या कटकारस्थानी राजकारणाबद्दलही सर्वजण बोलत आलेत, त्याबद्दलही काही आणखी परत वेगळं सांगण्याची गरज नाही. तर शरद पवारांच्या राजकारणातला किंवा एकूणच कामातला हा एक भाग रचनात्मक जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी कमी घेतला आहे आणि जो डिस्ट्रक्टिव्ह म्हणू आपण त्याला किंवा उपद्रवी, तो जरा जास्त घेतला आहे. तर आता ही मुलाखत घेणाऱ्या लोकांना कदाचित हे किती पटेल माहीत नाही मला, पण असं वाटतं की त्यांनी शरद पवारांच्यापेक्षा मोठे नेते अजून होण्यासाठी त्यांना भरपूर व्हावे. तर पवारांच्या राजकारणातला दुसराही भाग जर त्यांनी घेतला तर जास्त फायदा होईल, महाराष्ट्राचं त्यामध्येच हित. शरद पवारांची तुलना मी नाही करणार देवेंद्र फडणवीसांची आत्ता. त्याचं कारण साधं असं आहे की भारतीय जनता पक्षाची जी रचना आहे त्याच्यामध्ये मोठा फरक आहे की काँग्रेसच्या काळामधले सगळे मुख्यमंत्री जरी हायकमांडकडून नेमले जायचे तरी त्याच वेळेला ही देखील व्यवस्था केली जायची की हा मुख्यमंत्री मापात राहील, म्हणजे तो कधीही डोईजड होणार नाही, ना पक्षाला ना तो हायकमांडच्या वर जाणार नाही. म्हणजे आता आपल्याकडं मगाशी आपण वसंतराव म्हणजे अगदी वसंतराव नाईकांपासूनची उदाहरणं आपल्या राज्यात ती पाहिली, तर काँग्रेसच्या हायकमांडने ही काळजी नेहमी घेतली की त्याच वेळेला त्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांइतकेच ताकदवान 3-4 नेते त्याच्या अवतीभोवती राहतील की जे त्या मुख्यमंत्र्याला कधीही एक हाती त्या राज्याचं एकमुखी नेतृत्व त्याच्याकडे जाणार नाही याची काळजी घेतील. आणि हे आपण अगदी विलासराव देशमुख, अशोक चव्हाण असेपर्यंत पाहिलं की प्रत्येक वेळेला त्या त्या पक्षामधलेच 4-5 बलिष्ठ नेते कायम मुख्यमंत्री, म्हणजे मुख्यमंत्री काँग्रेसचा हा कधीच देवेंद्र फडणवीस त्या बाबतीमध्ये खूप सुखी आणि समाधानी आहेत असं मी म्हणेन की भारतीय जनता पक्षांतर्गत एकदा त्यांच्या क्रमांक 1 क्रमांक 2नी एखादा नेता निवडला की त्याच्यानंतर त्या नेत्याच्या विरोधामध्ये कुणीही काही कारस्थान करू शकत नाही. ही भारतीय जनता पक्षाच्या संघटनेची ताकद किंवा त्या संघटनेची रचना आहे. त्यामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस एकदा मुख्यमंत्री हे एकदा वरून मेसेज आल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये कुणी काही काटकारस्थानं करेल, हायकमांडकडे कुणी तक्रारी करेल, त्यांच्या विरोधामध्ये काही कुभांड रचेल, अशी परिस्थिती त्यांना कधी सामना करावा लागत नाही. आणि हे 2014 पासून आपण पाहिलेलं आहे किंवा इतर राज्यांमध्येही पाहिलं की भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये काही कारस्थानं झालीत आणि त्याची दखल घेऊन वरिष्ठांनी तो नेता बदलला, असं कुठेही घडत नाही. त्यांना जेव्हा वाटलं तेव्हाच बदललं. शिवराजसिंग चौहान असतील, त्यांना वाटलं की आता इथून यांना हलवलं पाहिजे, तो हा निर्णय त्यांचा होता. ते काही स्थानिक लोकांनी विरोध केला म्हणून झालं असं नाही. त्यामुळं त्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब फार सुखी आहेत. त्यांना एकदा महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे भाजपने 5 वर्षांसाठी. त्यांना ही गॅरंटी की आता आपल्याला 5 वर्ष भाजपमध्ये पक्षांतर्गत पातळीवरती कुठल्याही संघर्षाला सामोरं जायचं नाही. त्यांना आता राजकारण बघायला तर काय 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर सत्ताधारी मित्रपक्ष जे 2 आहेत, त्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन सरकार नीट कसं चालवायचं, सरकारची प्रतिमा नीट कशी राखायची, आणि हे मला वाटतं की हे आव्हान जास्त आहे. कारण मगाशी म्हटलं तसं की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची त्यांच्या पक्षावरती तितकी पकड नाही आहे जेवढी आता देवेंद्र फडणवीसांच्या मागं वरून पक्षाने ताकद दिली आहे. आणि त्याच्यामुळं हे जे सगळे प्रकार घडतात त्याचं थेटपणे त्याचा जो परिणाम आहे तो हा थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत बोट जाणार, कारण ते विधिमंडळाचे प्रमुख आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे जे जे काही वाईट घडतं त्याची जबाबदारी अंतिमतः ह्या मुख्यमंत्र्यांचीच असणार आहे. त्यामुळं त्यांना कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं, आता उद्या मुख्यमंत्री हे अजित पवारांना सांगू शकणार आहेत का की माणिकराव कोकाटेंचा तुम्ही राजीनामा घ्या, आणि ते सांगितल्यानंतर अजित पवारांकडे ती ताकद आहे का की ते लगेच त्यांचा राजीनामा घेतील. तर हे जे सगळे तिढे आहेत, तर हे तिढे मला वाटतं की त्यांच्यासाठी जास्त अवघड आहेत. आणि हे 3.5-4 आता उदाहरणार्थ आता त्यांचे जे गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम, त्यांच्या मातोश्रींच्या नावाने बार असल्याची स्वतः त्यांच्या वडिलांनीच कबुली दिली. तर आता याच्यावरती काय करणार आहेत गृहमंत्री, म्हणजे इथं नैतिकतेचा मुद्दा येतो की त्यांच्या आईच्या नावावरती जर बार आहे आणि तेच गृहमंत्री आहेत राज्याचे, तर मग कुठल्या न्यायामध्ये बसतं किंवा कुठल्या नैतिकतेमध्ये बसतं असा जर प्रश्न तर हा मुख्यमंत्र्यालाच विचारला जाणार.
गृहमंत्र्यांनाच विचारलं जाणार. तर याच्यावरती ते काय करतील हे सांगता येत नाही. आणि मला वाटतं की हेच आव्हान त्यांच्यापुढे राजकीय जास्त आहे. बाकी त्यांच्यापुढे राजकीय आव्हानं विरोधी पक्षाची फारशी नाही आहेत. कारण आज विरोधी पक्षामधले अनेक जण विरोधी पक्षात नावापुरते आहेत, शरीराने मनाने केव्हाच ते सत्ताधाऱ्यांच्या बरोबर आलेले आहेत. केवळ काळाची वाट बघतायत किंवा मतदारसंघाची गणितं बघून कदाचित थांबली असतील किंवा आणखीन त्यांची काही गणितं असतील. त्यामुळं मला असं वाटतं की आर्थिक राज्याचा गाडा नीट चालवणं, राज्यामध्ये गुंतवणूक आणणं, रोजगार निर्मिती करणं आणि हे मित्रपक्ष सांभाळणं, हे 3 सर्वात मोठे प्रश्न आता मुख्यमंत्र्यांपुढे आहेत. आणि याच्यामध्ये त्यांची मला वाटतं की फार मोठी ताकद याच्यामध्ये हे राजकारण सांभाळण्यामध्ये जाणार आहे. मला जनसुरक्षेवर यायचं आहे, पण त्याच्या आधी ह्या उत्तराला जोडून प्रश्न तुम्हा दोघांसाठी प्रामुख्यानं. एवढी सत्ता येऊनही सर्वाधिक इनकमिंग भाजपच चालू आहे. त्यांना घेतलंही जाते, रोज प्रवेश चालू आहेत. विशेषतः 2 नंबरला जे होते, अशा ठिकाणचे नेते आणि जिथं मित्रपक्षांचे आमदार निवडून आले, तिथले पडलेले नेते ज्यांना हरवून आले. हे काय आहे? ही सूज असणार आहे? काही स्ट्रॅटेजी आहे, की 2029ला भाजपला एकट्यानं लढायचं आहे आणि त्यासाठी भविष्यातलं डिलिमिटेशन गृहीत धरून हे सगळं चालू आहे? काय एवढी घाई काय? मला तर 2029चं जास्त त्याच्या मागं गणितं दिसतात. आणि पक्षामध्ये अशी भाजपकडं कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड होती. भाजपचा 80 ते 2010 पर्यंतचा महाराष्ट्रातला प्रवास, भाजपकडे कार्यकर्ते, प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड होती, जेवढी स्ट्रॉंगमन लिडरशिप नव्हती. ही काही परिस्थिती फक्त मुंबई किंवा म्हणजे मुंबईचा एक अपवाद, मुंबई नागपूरचा अपवाद वगळता भाजपकडं गोपीनाथ मुंडेंचा अपवाद वगळता फार मोठी लिडरशिप विदर्भात, मराठवाड्यात होती का? नव्हती. पश्चिम महाराष्ट्रात भाजपकडे लिडरशिप नव्हती. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा खडसे आणि त्यांचा एक तो काळातला 90 ते 2005 काळातला अपवाद वगळता लिडरशिप ॲसेस तिथं कमी होती. अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुढच्या काळाचे जेवढे नेते आपल्याकडे येतील, कोण येते हे बघितलं ना, तर तिथं ते 70च्या पुढचा नेता घेत नाही आहेत. कुणाल पाटील घेतात. रोहिदास पाटील आले असते तर त्यांनी फार, मला माहीत नाही किती हो नाही म्हटले असते, पण कुणाल पाटील येतो तर पटकन हो म्हणतात. त्यांनी पुढचे जे 25 वर्ष राजकारण करू पाहतात अशा नेत्यांना भाजप येऊ देते, देवेंद्र फडणवीस येऊ देतात. आणि जर खूप 20 वर्ष पुढचा विचार केला तर हे सगळे कुणाला लॉयल असणार आहे? देवेंद्र फडणवीसांना लॉयल असणार आहेत. हे आज उद्या आमदार झाले, खासदार झाले, इतर पक्षात जरी पुन्हा त्यांच्या पक्षात परत गेले तरी एक जे संबंध तयार व्हायला पाहिजे ते देवेंद्र फडणवीसांशी असतील. हे जर 20 वर्ष पुढचा विचार केला ना, याला आपण पूर्वी बेरजेचं राजकारण म्हणायचो, आता पक्ष प्रवेशाचं राजकारण म्हणतो. असं नाही ना, एकतर म्हणजे अगदी विरोधी पक्षनेता असताना सुद्धा एखाद्याला असं त्याची आर्थिक नाकेबंदी होऊ शकते. ही होऊ शकते का? आधी होत होती. असं काय नाही की महाराष्ट्रात 62 ते 2012 संस्था कोणाच्या वाढल्यात? भाजपच्या वाढल्यात का? नाही वाढल्या, काँग्रेसच्याच वाढलेल्या होत्या. संस्थात्मक वाढ जी होती ती काँग्रेसची होती. शिक्षण असेल, सहकार असेल, दूध असेल, तुम्ही कुठलंही क्षेत्र काढा. त्यामुळे सत्तेचा वापर करून स्वतःचा प्रभाव वाढवणं हे काही नवीन नव्हतं. हे आहेच आपल्यात. तीच पद्धत भाजप वापरतं आणि ती स्ट्रॉंगली आता अजूनही ते आत्ता खूप छोटं आहे असं मला वाटतं. पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये जशी महापालिका निवडणूक जवळ येईल तसे अजून होईल. आणि त्यांनी ओपन ठेवलं, ज्यांना शिंदेंकडे जायचं ते शिंदेंकडे जाऊ शकतात, ज्यांना अजित पवारांकडे जायचं ते जाऊ शकतात, ज्यांना भाजपमध्ये जायचं ते येऊ शकतात. आता ह्या येणाऱ्या प्रत्येकामागे ईडी, सीडी, सीबीआय हा जो 2024च्या निवडणुकीपर्यंत लावला ना गणित, ते आता बोथट होत जाईल. ते राहणार नाही, कारण त्यांची सत्तेची माझी स्थानिक पातळीवरची गणितं वेगळी आहेत. मला पुढच्या काळामध्ये, पुढच्या 5 वर्षांमध्ये जर 2026ला माझा मतदारसंघ असा डिवाईड झाला तर मला हा लाभ आहे, तर मी आत्तापासून तयारी करायला पाहिजे. ह्या उद्देशानं ते आयदर सत्तेतल्या तिन्हीपैकी एका पक्षाकडे जातील आणि स्वाभाविकपणे जो केंद्रात पण सत्तेवर आहे आणि राज्यात सुद्धा लिडरशिप आहे अशा भाजपकडे जायची शक्यता आहे. त्यामुळं त्यात फार मोठं असं काहीतरी षडयंत्र आहे आणि गडबड चालली असं नाही. त्यातनं दुखावतील का? ऑब्व्हियसली दुखावतील एकनाथ शिंदे, पण त्यांनी त्यांचं चॅलेंज घ्यावं ना, की माझ्याकडे घ्यावं, त्याला अजित पवारांनी घ्यावा. तुकुर सर, मला यातनं असं विचारायचं आहे की भाजप असो वा काँग्रेस, की जे काय प्रवाह आहेत ज्यांना वैचारिक बेस आहे, महाराष्ट्रापुरतं पक्ष कुठले का असे ना, विशिष्ट घराणे आणि विशिष्ट 200-500 कुटुंब हेच मग या सगळ्या महाराष्ट्राचे लाभार्थी राहणार. हे चित्र बदलतंय ना. म्हणजे गेल्या 20 वर्षापूर्वीचं महाराष्ट्राचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण, त्याच्यामध्ये आपण पाहतोय की जे सरंजामशाही राजकारणाची आपल्या ज्या महाराष्ट्राला जी परंपरा होती, अनेक जिल्ह्यांमध्ये असं होतं की एकेका घराण्याच्या ताब्यामध्ये 20-20, 30-30 वर्ष तो जिल्हा आहे. तर त्या जिल्ह्यामधली जिल्हा बँकेपासून, जिल्हा परिषदेपासून तिथले कारखाने, दूध संघ, या सगळ्या संस्थांवरती त्याच घराण्याचं वर्चस्व असायचं किंवा त्या घराण्यांचे मांडलिक असणाऱ्या लोकांचं वर्चस्व असायचं.
पण गेल्या 20 वर्षामध्ये मुळातच सहकाराची परिस्थिती आपल्याकडची आपली बघतोय की आपण ती बिघडत चालली आहे. जो सहकार कारखान्यासाठी महाराष्ट्र ओळखला जायचा त्या राज्यामध्ये खाजगी साखर कारखान्यांची संख्या सर्वाधिक झाली. त्यामुळं सहकाराचं जे वर्चस्व आणि त्याच्या माध्यमातून राजकारणावरती मान ठेवण्याचा जो प्रकार आपल्याकडे होता आणि त्याच्यातनं घराणेशाहीचं एक वर्चस्व त्या जिल्ह्यावरती, त्या भागावरती असायचं, ते आता मला वाटतं आपसुकच मोडीत निघत चाललंय. कारण मुळातच सहकाराला धक्के बसतात. त्यामुळे एकतर सहकाराचं क्षेत्र त्याच्यातनं बाद झालं. त्याच्यानंतर घराणेशाही जी आपण म्हणतो, राजकीय घराणेशाही किंवा सरंजामशाही, तर त्याच्यामध्येही आपण प्रत्येक जिल्ह्याचा एक जिल्ह्याचा जर समोर डोळ्यासमोर ठेवला, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की जे आत्ता सरंजाम म्हणून आपण म्हणवली जाणारी घराणे आहेत, तर त्या घराण्यातल्या कदाचित त्याच्या पुढच्या पिढ्या आता राजकारणापासून बाद होत आहेत किंवा बाजूला होत आहेत किंवा त्या पराभूत होत आहेत किंवा त्यांना आव्हान दिलं जाते. बाळासाहेब थोरातांसारखा नेता सुद्धा आत्ताच्या इलेक्शनमध्ये पडतो आणि त्याच्या विरोधामध्ये जो निवडून येतो, त्याला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसते. तर अशी उदाहरणं आपल्याला अनेक ठिकाणी दिसतील. त्यामुळे मला वाटतं, की सरंजामशाहीचं जे काही तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 200-250 घराणी किंवा 30-30 घराणी हे आपापच काळानुसार बदलते. त्याचं कारण आपल्या राज्याची डेमोग्राफी सुद्धा बदलते. म्हणजे आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक हे जर 5-6 जिल्हे पाहिले तर आपल्या राज्याची जवळपास 40% 45% लोकसंख्या सगळी या भागामध्ये. म्हणजे ग्रामीण भागातल्या 2-3 जिल्ह्यांमध्ये जेवढे आमदार आहेत तेवढे एखाद्या शहरातून निवडून येतात. अशी परिस्थिती आपल्याकडे आणि कदाचित हे चित्र आणखीन 10 वर्षानंतर आणखीन बदलेल. त्यामुळं ग्रामीण भागामधनं येणारे आमदार कमी होतील महाराष्ट्रातले आणि शहरांमधले आमदार वाढतील आणि शहरांमधले आमदार वाढतील असं जेव्हा आपण म्हणतो मुंबई, ठाणे, पुण्यातले, तेव्हा स्वाभाविकपणे तिथं कुठल्याही प्रकारची जात, कुठल्याही प्रकारची एखादी संस्था याच्या वर्चस्वावरती मी तिथं राजकारण करेन ही परिस्थिती आपोआपच तिथं मोडीत निघते. तिथं बहुभाषिक राजकारण चालेल तिथं. म्हणून तर कदाचित आता मग भाषेचा मुद्दा अचानकपणे तीव्र होतो किंवा मराठी मुद्दा राजकारणाच्या पटलावरती येतो. त्याच्यामागचे संदर्भ हे आहेत. म्हणजे आत्ता राज्यामधले आपण बघितलं, मुंबईसारख्या शहरातनं 32 आमदार येतात, पुण्यामधनं एकटे 9 आमदार येतात. अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 2-3 जिल्ह्यांमध्ये मिळून 32 आमदार नसतील. तर हे सगळं जे बदलतं जाणारं चित्र आहे, त्याच्यामुळं आपापच जुने राजकारणाचे निकष बदलणार आहेत आता. आणि त्याच्यामुळं सुरुवातीला तुम्ही मुद्दा जो म्हणलात, की कुठलाही पक्ष असला तर 2029ला सामोरं जात असताना माझ्याच पक्षाची सत्ता कशी येईल किंवा मी माझं एक हाती वर्चस्व कसं राहील हा विचार कुठलाही पक्ष करेल. आणि त्यामुळे तो भाजप करेल, अजित पवारांचा पक्ष करेल, एकनाथ शिंदेचा पक्ष करेल. त्याच्यामध्ये आत्ता ते दोघं-तिघं एकत्र असल्यामुळे त्यांच्यामध्ये फक्त इतका समन्वय आहे, की कोण कुठं जातं हे एकमेकांना सांगून जातात किंवा चर्चा होते, इतकंच होतं. पण शेवटी हे कॉर्पोरेट कंपनीसारखं आहे. मी ज्या जिल्ह्याचं किंवा ज्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय, तिथलं जातीचं गणित काय आहे, तिथली वैचारिक परंपरा काय आहे, तिथं आत्तापर्यंतचा इतिहास काय आहे, हे बघून मी ठरवतो, की मला एकनाथ शिंदेचा पक्ष जवळचा जास्त सोयीचा आहे, का भाजप सोयीचा जास्त आहे, का अजित पवार जास्त सोयीचे आहेत. मला उद्याच्या राज्याच्या राजकारणामध्ये मला जर मंत्रिपद व्हायचं आहे किंवा आणखीन काही फायदे मिळवायचे, तर त्यासाठी मला कुठला नेता मला जास्त उपयोगाचा ठरेल. तर असे सगळे आडाखे घेऊन तो तिथला स्थानिक नेता निर्णय घेत असतो. त्याच्यामुळे ते एखादी कंपनी निवडावी, की मला चांगलं पॅकेज मिळेल का? मला तिथं माझं पुढचं करिअर चांगलं राहील का? अशा प्रकारे हा विचार होतो आणि त्यात गैर काही नाही. शेवटी राजकारण हा पूर्ण वेळ त्या लोकांचा आयुष्याचा धंदा येतो. पूर्ण वेळ त्याच्यामध्ये त्यांचा दिवस जातो. त्याच्यामध्ये लोकांबरोबर पूर्ण आयुष्य झोकून द्यायला लागतं आणि त्यावेळेला जर त्यांनी असे सगळे व्यावहारिक विचार केले, त्याच्यात काही फार चुकते अशातला भाग नाही. मुद्दा काय आहे, शेवटी लोकांमध्ये निवडून जायचंय आणि त्यासाठी मला त्या ठिकाणी सोयीचं काय आहे, एवढाच विचार त्या ठिकाणी होतो आणि म्हणून मग त्याप्रमाणे लोकं निर्णय घेतात आणि पक्ष त्याप्रमाणे माणसं निवडतात. याच्यामध्ये फरक इतकाच आहे, की पूर्वीच्या काळी आपल्याकडे येणाऱ्या माणसाची पार्श्वभूमी काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, हे पाहिलं जायचं. आता या सगळ्या गोष्टींपेक्षा त्याचं उपयुक्तता काय आहे? त्याच्यामागे कुठली जात आहे का? त्याच्यामागे कुठला धर्म आहे का? त्याचा आपल्या प्रतिमेला काही उपयोग होणार आहे का? एवढेच मुद्दे पाहिले जातात. त्यामुळं त्याच्या कदाचित काही ज्या गोष्टी निगेटिव्ह असतात, गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल किंवा आणखीन काही असेल, हे कदाचित त्यावेळेला बाजूला ठेवलं जातं. हे जे राजकारणाला वळण आले ते मला वाटतं घातक आहे. बाकी या गोष्टी तर पूर्वापार घडत आल्यात, यापुढेही घडत राहतील.